नमस्कार, आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपण उभे आहोत जिल्हा परिषदेच्या महाराष्ट्र शासन शैक्षणिक नियोजन प्रशिक्षण संस्थेच्या जवळ। एका दिवसाचे कोकणी आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे। संस्थापक अध्यक्ष श्रीरंग कार्यकर्तेही बसलेले आहेत, पदाधिकारी आहेत। त्यांच्या काही मागण्या आहेत। मागण्या ज्या आहेत ते माजी शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख यांच्या विरोधात आहे, भरत पालवेंच्या विरोधात आहे, देवकर अमोल यांच्या विरोधात आहे आणि व्ही.एस. धावटे यांच्या विरोधात आहे। जाणून घेऊया काय मागण्या आहेत, कशाच्या बाबतीत आहेत, काय म्हणणं आहे। दादा, काय वाटतं, काय म्हणणं आहे, काय सांगाल? सामाजिक समता संघाच्या वतीने आज 23/3/2026 रोजी सकाळी 11 पासून धरणे आंदोलनाची सुरुवात आहे। त्याचं कारण असं आहे की श्री देशमुख एम.के. साहेब हे यांच्या कार्यकाळात प्रचंड भ्रष्टाचार करून गडगंज संपत्ती कमवली, पण त्यांच्या कार्यकाळामध्ये ते पदावर असल्यामुळे त्यांच्या चौकशीला सामोरे जायला कुणी तयार नाही। आता ते रिटायर आहेत आणि रिटायर झाल्याच औरंगाबाद पूर्वची विधानसभा लढवायला ते इच्छुक झाले। तर त्यांच्याकडे इतका पैसा आहे की त्यांनी त्यांच्या कार्यकाळात फार भ्रष्टाचार करून तो कमवलेला आहे। आमची रास्त मागणी आहे की त्या कार्यकाळाची आणि त्यांनी कमवलेल्या संपत्तीची चौकशी करून जर ते दोषी आढळले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी। दुसरी मागणी भारत पालवेंच्या बाबतीत दुसरी मागणी पालवे साहेब जे आहेत की ते औरंगाबाद विभागात एकाच ठिकाणी गेले 10 वर्षापासून आहेत। आता आम्हाला पत्रव्यवहार केल्यानंतर कळलं की ते 6 महिन्यापूर्वी इथं विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये रुजू झालेत, पण ते 10 वर्ष एकाच ठिकाणी असल्यामुळे त्यांनी फार गैरव्यवहार केलेला आहे। भ्रष्टाचारामध्ये त्यांचाही फार मोठा हात आहे, म्हणून त्यांची चौकशी करून त्यांना औरंगाबाद विभागाच्या बाहेर त्यांची बदली करावी ही आमची प्रमुख मागणी आहे। लिपिक जे आहेत अमोल देवकर यांच्या बाबतीतही आपण मागणी करतायत। लिपिक अमोल देवकर जी आहेत तर त्यांनी यांना भ्रष्टाचार करण्यासाठी फार मदत केलेली आहे। शासकीय प्रशासकीय ज्या गोष्टी नियमात बसत नाहीत त्या नियमात बसवण्यासाठी त्यांचा मोठा हात आहे। त्यांनी त्यांना फार सहकार्य केलेलं आहे आणि ते एकाच ठिकाणी नोकरीवर आहेत, त्यांची बदली झाली पाहिजे। व्ही.एस. गावटेंचं काय प्रकरण आहे? आता गावटे सर हे शिक्षक आहेत तर त्यांनी शाळेवर शिकवायला पाहिजे, पण ते कधी बघा जिल्हा परिषदला माहितीच्या अधिकाराचा कागद घेऊन फिरत असतात। तर त्यांनी जे त्यांना काम करायचं ते काम सोडून ते सतत जिल्हा परिषदला माहितीच्या अधिकारामध्ये फिरत असतात आणि त्यांची चौकशी झाली पाहिजे की ते नेमके कोणाच्या माहितीच्या अधिकाराची चौकशी करतात। आपण एम.के. देशमुखांवर जो आरोप केला, जे माजी शिक्षणाधिकारी होते जिल्हा परिषदेचे, आता ते रिटायर झालेत, जिल्हा परिषदच्या शिक्षण अधिकाऱ्याच्या किंवा कोणाच्याच अंडरमध्ये ते येत नाही, त्यांनी जर अवैध मार्गाने संपत्ती कमवली तर आपण CID CBIकडे किंवा इन्कम टॅक्सकडे ही तक्रार केली आहे का? नाही, आतापर्यंत केली नाही, पण आता जर आम्हाला विभागीय उपसंचालक शिक्षण उपसंचालकांनी जर न्याय दिला नाही तर मग आम्ही ती पुढील कारवाई करण्यास सामाजिक समता संघ तत्पर आहे। गावटेंच्या बाबतीत आपण उल्लेख करताय का बा ते माहिती अधिकाराचे कागद घेऊन फिरत असतात, नुसते माहिती अधिकार टाकतात, या बाबतीत आपल्याकडे काही पुरावे आहेत का? आहेत, वेळ आली तर आम्ही ते पुरावे सादर करू। आणि अमोल देवकरचं जे आहे प्रशासकीय कामात मदत केल्याची चौकशी करण्याची आपण मागणी, काय मदत केली नेमकी? त्यांनी खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरं करण्यासाठी मदत केली आणि ते जे एकाच ठिकाणी 10 वर्षापासून आहे तर त्याचा अर्थच असा निघतो की शासकीय नियमानुसार प्रत्येक शासकीय कर्मचारी अधिकाऱ्याची 3 वर्षाला बदली झाली पाहिजे। नियमानुसार ती बदली होते, पण पालवे साहेबाची 10 वर्षात बदली झाली नाही। याचा अर्थ असा आहे की ते भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यात माहीर आहेत। याबाबत आपण काही वरिष्ठांशी पत्रव्यवहार केला होता का, काही चर्चा झाली का याबाबत? आम्ही त्यांना 25/2/2026 रोजी निवेदन दिलं, त्यांनी उत्तर दिलं, पण ते जे गुन्हेगाराच्या नजरेमधून आम्ही ज्यांना बघतो त्याच
लोकांकडे त्यांनी तपासणी चौकशी करायला पत्र दिलं, म्हणून ते पत्र आम्हाला मान्य नाही असं आम्ही 12/3 परत त्यांना पत्र दिलं आणि आज आम्ही आपण चौकशी समिती बदलून घेण्याची मागणी केली होती का? हो, जे पत्र दिलं आम्हाला विभागीय उपसंचालक साहेबांनी पत्र दिलं ते आम्हाला मान्य नाही, म्हणून आम्ही सांगितलं की जे चौकशी लावली तर ते त्यांच्या वरिष्ठांनी चौकशी केली पाहिजे. मग याबाबत चौकशी समिती बदलली का नाही अजून? आणि काही आम्हाला त्यांनी लेखी कळवलेलं नाही. आज आम्ही इथं धरणे आंदोलन करतो लोकशाही मार्गाने. आम्हाला जर आपलं 1 दिवसीय धरणे आंदोलन आहे, आज जर आपल्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही भविष्यामध्ये आमरण उपोषण करू, मोर्चे करू, निदर्शने करू आणि ह्या मागणीचा पाठपुरावा जोपर्यंत होणार नाही, जोपर्यंत सामाजिक समता संघाच्या मागणीचा विचार होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील. धन्यवाद.